प्रिन्सिपल अशी आहे की जातीचं आरक्षण मिळणार ना ते आरक्षण मिळणार नाही। आता हे एक नवीनच विषय समोर आला, याला सर्व समाजाने मागणी मान्य करायला लागेल आणि SC-BCचं आरक्षण दिलेलं मागे घेणं हा काही सोपा विषय नाही आहे। काही व्यावहारिक मागण्या आल्या आहेत की अण्णासाहेब जावळेंच्या नावाने एक वेगळं मराठवाड्यासाठी आर्थिक महामंडळ करावं। अशा ज्या काही सहज करता येणाऱ्या मागण्या आहेत त्या आम्ही नक्की मान्य करू। मागणी मुख्यमंत्री महोदयांबरोबर बोलायला लागेल, परंतु हा जो बेसिक मुद्दा आहे की सर्व मराठ्यांना कुणबी करा हे कायद्याच्या चौकटीत कसं बसेल यावर आज खूप कायदेशीर खल झाला। सरकार सकारात्मकच आहे, सरकार काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु कायद्याच्या चौकटीत टिकणारं OBCच्या मूळ आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत टिकणारच द्यावं लागेल। यावर आता माननीय शंभूराज देसाई आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना हे सगळं ब्रीफ करून 2 दिवसानंतरची ह्या सगळ्या निवृत्त न्यायाधीशांच्या समितीची बैठक आम्ही त्यांच्याबरोबर एजंटसहित आणि लॉ सेक्रेटरीसहित करणार आहोत की हे इतके सगळे ऑप्शन आलेले आहेत, त्यातून काय ॲट दी मोस्ट, शेवटी आयुष्यामध्ये सगळं झालं असं कधी होत नसतं, ॲट दी मोस्ट जास्तीत जास्त असंच होत असतं, ते जास्तीत जास्त काय होऊ शकतं याचा विचार करू। शिंदे समितीच्या अहवालामध्ये त्यांनी कुणबी सर्टिफिकेट मिळण्यातला सोपेपणा कसा निर्माण करता येईल अशा प्रकारच्या काही सूचना दिल्या, त्या मंत्रिमंडळाने मान्य केला, त्यावर आता GR निघेल आणि त्यांनी ऑलरेडी टप्प्याटप्प्यावर खूप गोष्टी सोप्या केल्या। 10 पुराव्यांच्या आधारे सर्टिफिकेट मिळायचं, ते पुरावेच 42 करून टाकले, म्हणजे हा पुरावा नाही तर तो पुरावा, नाही तर तो पुरावा, आणि हे 42 पुरावे जे आहेत त्याच्या आधारे असणाऱ्या त्याच्या नोंदणी, अगदी जेलमधल्या नोंदी, पोलीस स्टेशनमधल्या नोंदी त्या त्यांनी वेबसाईटवर टाकल्या आणि त्याच्यातून नॉर्मल मराठासुद्धा आपली कुठल्या तरी दाखल्याच्या आधारे, कुठल्या तरी पुराव्याच्या आधारे नोंद सापडते का हे बघू शकतो। मग ती त्याला सापडते, 10 दाखल्यांमध्ये नव्हती सापडत, 42 मध्ये सापडते आणि तो ते घेऊन धावत पळत जातो आणि कुणबी सर्टिफिकेट मिळवतो। हैदराबाद गॅझेटमध्ये किंवा सातारा गॅझेटमध्ये किंवा त्र्यंबकेश्वर गॅझेटमध्ये कुठल्याही गॅझेटमध्ये नोंदी ज्या आहेत त्या गठ्ठ्याने आहेत, समूहाने आहेत आणि समूहाने असणाऱ्या नोंदीवर समूहाला तुम्हाला कन्व्हर्ट म्हणजे मराठा टू कुणबी करता येत नाही। आणि त्यामुळे आमचं म्हणणं आहे ना की जर 1882 मध्ये तुम्ही कुणबी होता, तुम्ही म्हणजे समजा मराठा समाज कुणबी होता, 1892 होता, 1902 ला होता, 1922 पासून तर पुन्हा मराठा लिहायला लागला, याची त्यावेळेची काही सामाजिक कारण आहेत, त्यात सांगणं इतकं म्हणजे नाही तर तो एक क्लासरूममधलं भाषण होईल, तुम्हाला वेळ असेल तेव्हा केव्हाही सांगेन, पण मग त्यावेळेला एक काही मुवमेंट चालली आणि त्याच्यातून नोंदणी कुणबीच्या मराठा झाल्या, मग पुढे त्या मराठा झाल्या। आम्ही हे मान्य करायला तयार की 1882ची इंडिव्हिज्युअल, पुढे ते समूह नाही, इंडिव्हिज्युअल एकेकाची नोंद 1882ची सापडलेली सुद्धा आम्ही मान्य करायला तयार आहोत, पण त्याला पुन्हा पुढची ट्री जी आहे, वंशावळ जी आहे ती सिद्धच करावं लागेल। ती वंशावळ पुन्हा एकदा 22ला येऊन मराठामध्ये कन्वर्ट होईल। तुमचं म्हणणं आहे ना 1882 आम्ही कुणबी होतो, आम्ही मान्य करतो ना, पण त्याच्यातली इंडिव्हिज्युअल नोंद मान्य करायला लागेल। नाही, मराठा समाजातल्या नेत्यांना माझी हात जोडून विनंती आहे की प्रश्न सुटायचा असेल तर खऱ्याला खरं म्हणा आणि खोट्याला खोटं म्हणा, कुठलीही नवीन समिती नेमली नाही। या बैठकीत आले होते विनायकराव पाटील, तुम्ही त्यांना आमंत्रण दिलं होतं आजच्या बैठकीचं, ते काही वेळापूर्वी आले, म्हणाले की आम्हाला बोलवलं मात्र आम्हाला बैठकीत बोलून 2 तास बैठक झाली, 2 तास बैठक झाली आणि त्यात जो कोणी हात वर करत होता त्या प्रत्येकाच्या समोर माईक होतं, म्हणजे पुन्हा एकदा माईक जवळ यायची आवश्यकता नव्हती, त्या सगळ्यांना बोलायला मिळालं। हाच प्रॉब्लेम आहे, मराठा समाजातल्या नेत्यांना प्रश्न सोडवायचा असेल तर थोडं सामंजस्याने घ्यावं लागेल, असं प्रत्येक विषयाचा विपर्यास करू काही होणार नाही। 2 तास बैठक चालली, पुढे जाऊन या निवृत्त न्यायाधीशांबरोबर बसण्याचं कंपल्शन वेळेचं होतं, कारण त्यातल्या एजींना 5:45ला पुन्हा हायकोर्टामध्ये केस होती। मग असं म्हणूया का की विनायकराव तुम्ही बोलत राहा, काही अडचण नाही, एजींची केस गेली तरी चालेल, का एजी गेले तरी चालतील, असं आता मराठा, आता अगदी पॉइंटेड मराठा विषय जाऊ देत की सरकार सकारात्मक आहे,
82ची सुद्धा इंडिव्हिज्युअल नोंद सापडली तर कुणबी दाखला मिळेल. आतापर्यंत 1,77,000 नोंदी सापडल्या, त्याला 300ने गुणले तर 30 लाख